नुसतं वडगाव नाही, गांजा वडगाव. तुम्ही लगेच गुगलला सर्च करा, गुगल मॅपला ते लगेच देतं गांजा वडगाव. मी दरवर्षी अजूनही तिथे कीर्तनाला जातो, पण जेव्हा पहिल्यांदा तारीख घेतली होती ना तेव्हा मी त्या तारीख देण्याला विचारलं गाव खरंच गांजा वडगाव नाही, पण खरंच हे आमच्या गावाचं अधिकृत नाव आहे, सर्टिफाईड नाव आहे आमचं गांजा वडगाव. नुसतं वडगाव मध्ये कोणी सांगत नाही, पण गांजा वडगाव मध्ये सांगतात. मी म्हणलं हे कसं काय तुमच्या गावाचं नाव पडलं? आता आम्हाला तर काय माहिती म्हणला, पण आम्ही लहान असताना म्हातारी माणसं अशी म्हणत होती, म्हातारी माणसं अशी सांगायची की एक काळ असा होता की आमच्या गावातल्या बाया सुद्धा गांजा उडीत होत्या म्हणून गावाचं नाव वडगाव नाही, गांजा वडगाव. कुठल्याही गावाचं नाव उगाच पडत नाही, त्याला इतिहास असतो. तुम्ही जर आळंदीहून देऊळला चाललात तर मध्ये एक मोठं गाव लागतं टाळगाव चिखली म्हणून. नुसती चिखली नाही, टाळगाव चिखली. का त्याला टाळगाव चिखली म्हणतात? तर त्या गावामध्ये तुकोबारायांच्या टाळांचं मंदिर आहे. जेव्हा जगद्गुरु तुकोबारा वैकुंठाला चालले होते विमानामध्ये बसून, तेव्हा लोकांनी तुकोबारांना आग्रह केला, म्हटले महाराज तुमची काहीतरी आठवण देऊन जा, काहीतरी खून द्या. तेव्हा तुकोबारायांनी जन्मभरच्या दगडाचे टाळ वाजून भजन केलं, ते टाळ विमानातून खाली टाकले आणि ते ज्या गावात पडले ते गाव होतं चिखली. म्हणून तेव्हापासून त्याचं नाव टाळगाव चिखली पडलं. कुठल्याही गावाच्या नावाच्या मागे इतिहास असतो. जसा ऐका, जसा गावाच्या नावाच्या मागे इतिहास असतो तसा आडनावाच्याही मागे इतिहास असतो. असेल तर राग मानू नका बरं का. पण मला सांगा